दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. आजचा दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ, जेथे आम्ही जाऊ त्याची साथ आम्ही करू. स्तुती प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ, जेथे आम्ही जाऊ त्याची साथ आम्ही करू. तुझ्या द्वारी चूक भूल पदरी घेई, दे क्षमा शांती पापातून मुक्त करी. आलो तुझ्या द्वारी चूक भूल पदरी घेई, दे क्षमा शांती पापातून मुक्त करी. दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. आजचा दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना त्या ख्रिस्ताच्या बलिदानात भाग घेण्यासाठी माझा आमंत्रण. आजच्या या रम्य सकाळी प्रभू ठाई एकत्र जमलेल्या सर्व बालकांचे या प्रभू मंदिरात हार्दिक स्वागत. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देवाच्या वचनावर चिंतन करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. प्रभू येशूने असे अनेक प्रकारचे साधेपण आपल्या जीवनावर चिंतन करायला लावणारे दाखले आपल्याला दिलेले आहेत. आजच्या दाखल्यातील प्रेरणा, पेरणी करणारा शेतकरी स्वतः देव आहे, बीज हे देवाचे वचन आहे आणि जमीन म्हणजे आपण सर्व माणसे आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने चांगल्या वचनाचे बीज आपल्यामध्ये पेरले आहे. मात्र आपण ते कशा प्रकारे स्वीकारले आहे ते तपासून पाहायला हवे. आपले अंतःकरण जर देवाचे वचन
आत्मसात करणारे व त्याप्रमाणे आचरण करून फलद्रूप होणारे असेल तर आपल्या जीवनात त्यांची फळे अनुभवायला मिळतात. चांगुलपणा, ममता, प्रीती, शांती, विश्वासपणा आणि सहनशीलता अशी अनेक प्रकारची फळे आपल्या जीवनाला आलेली आपण पाहू शकतो. आपण आजच्या पेनाऱ्यांच्या दाखल्यावर चिंतन करीत असताना मोकळ्या अंतःकरणाचे विश्वासात देवाचे वचन स्वीकारूया, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवूया आणि खरे फलदायी ख्रिस्ती जीवन जगण्याची कसोशीने प्रयत्न करूया. कारण आपल्याकडे प्रभू येशूने जीवनदायी वचने पेरलेली आहेत. आपल्याला परीने आपण 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक देण्यासाठी सतत प्रयत्नशील बनण्यासाठी प्रेरणा या मिसा परिप्रदान मागूया. आजच्या सुसंदेशमध्ये आम्हाला ऐकायला मिळणार कसा पेरणी करणार पेरायला गेला आणि ते चांगले पीक त्याने पेरलेलं होतं आणि देवाच्या वचनाद्वारे आपलं चांगलं पीक परमेश्वराने आपल्यामध्ये पेरलेलं आहे आणि आम्ही या भूमीवर जगत असताना चांगली भूमी अशी आम्ही करून आपल्याला देवाने रचलेले आहे. तर आपण चांगलं फळ पण उत्पन्न करायचं आपलं कर्तव्य आहे. तर देवाचे वचन आपण मनात ठेवून चांगलं फळ उत्पन्न करण्याची आपण भूमी आपण बनवायला आपण प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनातील चांगलं फळ आम्ही काढायला प्रयत्न नाही केल्याबद्दल प्रभू परमेश्वरकडे आपण क्षमा मागूया. बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वाचमा बंधुभगिनीजवळ मी खबर करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व कैगैनी मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून स्त्रिया कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व आत्मा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवन करीत देवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्ता आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. स्वर्गात परमेश्वर गौरव धन्यवाद नावा
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बाबा, तुझ्या सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मार्गून जाणाऱ्या सर्वांनी सुरुवातीची विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे करतो. पाऊस पृथ्वीला सफळ आणि हिरवीगार करतोस. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असा म्हणतो, पहा, पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ आणि हिरवेगार करण्या वाचून पेरणाऱ्यास बीज, काढणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून आणि जे कार्य करिता मी ते पाठवले ते केल्या वाचून माझेकडे विफल होऊन परत येणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहेस. तू तिला फार फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्याला धान्य पुरवतोस. प्रतिसाद. काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. नगरातल्या नांगरलेल्या जमिनीला तू भरपूर पाणी देतोस. तिचे उंचवटे सपाट करतोस. तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्या उगवलेल्या अंगूर सफळ करतोस. प्रतिसाद. काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. तू आपल्या प्रसादाने वर्षभूमी भूषित करतोस आणि तुझे मार्ग समुद्रमय झाले आहेस. रानातील कुरडेही समुद्र होतात. प्रतिसाद. काही बी चांगले जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. डोंगराला उल्हासाने वेष्टन पडले आहेस. कुरणे कडपाने झाकून गेले आहेस. कोरीही यालाने सुशोभित होऊन गेली आहेत. ती मोठ्याने जयजयकार करतात आणि गातात. प्रतिसाद. काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. सृष्टी देवाच्या प्रकट होण्याच्या प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सापंत काळाची भूके काहीच नाही असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करणाऱ्यामुळे सृष्टी ही स्वतः नक्षत्रेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की समंत सृष्टी आजपर्यंत कण्णत आहे आणि वेदना भोगत आहे.
इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्मा हे प्रतफळ मिळाले आहे हे आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. आलेलुया आलेलुया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत मत्ती लिखित शुभ पत्रातून घेतलेले वाचन. येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे तवेच्या तवे त्याच्या जवळ जमले. म्हणून तो मछव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही कडकाडीवर पडले. तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले. मग काटेरी झाडाने वाढून त्याची वाढ उंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले. मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्याने का बोलतो? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्याने बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही आणि ऐकत असता ऐकत नाही आणि त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर करेल, परंतु तुम्हाला समजणारच नाही, आणि पाहाल तर करेल, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानाने मन ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहे. यासाठी त्यांनी डोळ्याने पाहू नये, कानाने ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहे, आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहाव्यास पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकाव्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राजाचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही. तेव्हा तो दृष्ट येऊन त्याच अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे, कडकाडीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो आणि ते त्यात
परंतु त्यास गुण नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा चढ झाला म्हणजे तो लगलाच अडकटतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह ही वचनाची वाट उंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट असे देतो. प्रभूचे येशू वर्तमान ख्रिस्तदाय प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या उपासनेचा सारांश, वाचनाचा सारांश हेतू म्हणजे शब्द. आपण शब्दाद्वारे बोलतो आणि शब्दाद्वारे आपला संदेश दुसऱ्यांना देतो. आपल्या जे मनात आहे ते आपण दुसऱ्यांना सांगतो. काही वेळी आपण बऱ्याच शब्दांचा वापर करतो ज्याच्याद्वारे आपला संदेश व्यवस्थित पोहोचतो. काही वेळी आपले गलत शब्द आपण वापरतो, दुसऱ्यांना आपण वाईट संदेशही देतो. आपल्या बऱ्याच शब्दांद्वारे दुसऱ्याचे जीवन आपण घडवतो, तर वाईट शब्दांद्वारे आपण दुसऱ्यांना दुखवतो. आपण दुसऱ्याचे बरे करू शकतो की दुसऱ्याचा नाश पण या शब्दाद्वारे करू शकतो. आपले शब्द म्हणजे पॉवरफुल आहे. जर मानवाचे शब्द पॉवरफुल आहे तर देवाचे शब्द आपण विचार केला तर अतिशय पॉवरफुल असते. देव बोलतो तर ते घडून येते. देवाने आपल्या शब्दाद्वारे जगाची निर्मिती केली. जेव्हा जेव्हा देव बोलला जग घडून आला. देव जो आपल्याला बोलतो, आपल्याला आश्वासन देतो, तो पाळतो. देवाने आपल्या प्रजेकडे आपला करार केला आणि त्या कराराला प्रामाणिकपणे देव पाळतो. मानव बरेचशे वेळी आपण जे बोलतात ते खोटे बोलतात, आपण झूठ बोलतात. आपण जो करार करतो तो पाळत नाही. आपण दुसऱ्यांना आपल्या शब्दाद्वारे फसवतो, पण देव असा नाही. आजच्या पहिल्या वाचनात यशाया आपल्या लोकांना सांगतो, तुम्ही निराश व्हायची गरज नाही. देव जे तुमच्याकडे बोलला, जो करार तुमच्याकडे केला तो तोडणार नाही. देव तुमचा असा नाही. तुम्ही देवाला नाकारला म्हणून आज तुम्ही ह्या मिस्र देशात पोहोचले आहे. आता तुम्ही गुलामगिरी करतात कारण तुम्ही देवाचे विरोध केले. देवाचा करार तुम्ही तोडला, पण देव तोडणार नाही. देव त्याच्या शब्दाला प्रामाणिकपणे पाळणार हे आश्वासन देतो. आणि त्यांना उदाहरण देऊन सांगतो, तर देवाचे शब्द असा आहे की जसा पाऊस जमिनीवर पडतो आणि तो निर्फळ होत नाही, ते निष्फळ होत नाही. ज्याच्या मकसदासाठी पाऊस पडतो, जमीन ओली होऊन पीक उत्पन्न होत आहे. तसेच देवाचे शब्द आहे. देव एकदा बोलला तर त्याचे फळ उत्पन्न होत आहे, त्याचा मकसद पूर्ण होत आहे. देव तुम्हाला परत तुमच्या घरी घेऊन जाणार. तर देवावर विश्वास ठेवा. हा संदेश पहिल्या वाचनात यशाया आपल्या लोकांना देत आहे. आणि संत पौल दुसऱ्या वाचनात सांगतो की सर्वांनी देवाच्या गौरवासाठी तयार असला पाहिजे. मानवानीच नाही, पण अख्ख्या सृष्टीने तयार असला पाहिजे. पापामुळे सर्व संघर्ष करतात. मानव जाती नाही, पण अख्खी सृष्टी संघर्षात आहे. हे पापामुळे झालेले आहे. परंतु देवाने आपल्या पुत्राद्वारे जगाचं तारण केलेलं आहे.
आणि या तारणासाठी आम्ही सर्व तयार असला पाहिजे. बाप्तिस्माद्वारे या तारणाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. पण देवाच्या गौरवासाठी आपण हा प्रवास करत आहे. बाप्तिस्माद्वारे आपण देवाच्या गौरवासाठी प्रवास करत आहे. एक दिवस देवाचा गौरव पूर्ण होणार आपल्या जीवनात. तर पण आपल्या जीवनात संघर्ष करायचे आहे. अनेक त्रास आपल्याला सोसायला लागतात देवाचे शिष्य म्हणून. परंतु हे त्रास काहीच नाही. जेव्हा आपण देवाच्या गौरवाची तुलना करतो, स्वर्ग राज्याची तुलना करतो, स्वर्गाच्या आनंदाची तुलना करतो, हे कष्ट, हे त्रास, हे संघर्ष काहीच नाही. ही एक आपल्याला प्रवास आहे. प्रवासात हे त्रास, संघर्ष येतात. हे आपल्याला काढायचे आहे. ही आपल्या श्रद्धेची परीक्षा पण आहे. ही जर आपण पार केली तर आपण देवाचा गौरवाचा आनंद आपल्या जीवनात अनुभव करणार. तर संत पौल रोमकरांना सांगतो आणि आपल्याला सर्वांना पण सांगत आहे, जीवनात त्रास, चढ येतात ते सोसूया. एक दिवस आपल्याला पुनरुत्थानाचा आनंद अनुभव करण्यास भेटणार. जर तो आनंद आपल्या या जीवनात भेटत आहे, आपल्या जीवनात जर आपण आनंद, शांती, सुख अनुभवत आहे, तर स्वर्ग राज्याचा आनंद या जगात पण आपण अनुभव करू शकतो. आणि शुभपत्रामध्ये सुंदर आपल्याला दाखला येशू देत आहे, पेटणाराचा दाखला. या दिवसांनी आपण जर पावसाची वाट पाहतो, पाऊस पडणार, भात आपण लावणार, भात लावलं तर आपल्याला जेवण भेटणार. शेतकरी शेतात काम करतात आणि लोकांना जसे समजतात तसेच दाखला देऊन येशू आपला संदेश देत आहे. 4 ठिकाणी बीज पडत आहे. पहिले तर रस्त्यावर पडत आहे, पाखरा येऊन खाऊन जातात. दुसरे बी खडकाळ जमिनीवर पडत आहे, त्याचे मूळ आत जात नाही, तापामुळे करपून जात आहे, त्याला पण फळ होत नाही. तिसरे बी काटेरी जमिनीवर पडत आहे, काट्यामुळे त्याची वाढ होत नाही. आणि चौथे बी चांगल्या जमिनीवर पडत आहे, त्याला फळ होत आहे. आणि येशू याचा अर्थ लोकांना सांगतो, कारण बरेचसे लोक आले होते ऐकायला, पण काही नुसतेच आले होते, कान उघडे होते पण त्यांच्या मनात काही जात नाही होते, डोळ्याने पाहत होते पण त्यांना दिसत नाही होते. काही जणांनी देवाला आपले हृदय बंद केला होता. संत मती यशयाच्या तुलना करून सांगतो, जसा यशया लोकांना सांगत होता, देवाचे शब्द देत होता, पण लोक ऐकत नाही होते, तसेच तुमच्यामध्ये पण अनेक लोक होते, येशूच्या मागे जात होते, नुसतेच जात होते, ऐकत होते, पण सारा काय समजत नाही होते. परंतु समजत होते पण ते जीवनात आचरण नाही करत होते. ते आपले वाईट जीवन सोडण्यास तयार नाही होते, देवाचे शब्द स्वीकारत नाही होते. त्यांना कठीण लागत होते आपले वाईट जीवन सोडून देवाने दाखवलं मार्ग चालण्यास. त्याच्यासाठी तो संदेश देत आहे. आणि येशूची तुलना तो पण येशू यशया संदेशच्या जसंच आहे हे सांगून देत आहे. त्याचा संदेश फक्त लोकांना नाही पण सर्वांसाठी आहे. आपण चांगली जमीन ज्याला पाहिजे म्हणून सांगतो. येशू देवाचा शब्द आहे. हा शब्द या जगात आला आणि या शब्दाने हा शब्द दिलेला आहे, तारणाचा शब्द दिलेला आहे, ज्याच्याद्वारे आपण या जगात चांगले जीवन जगून आपले तारण करू शकतो, तारण मिळवू शकतो, चांगले फळा देऊ शकतो. तर प्रिय बंधूंनो, आज आम्ही चांगले जमीन झालं पाहिजे. देव आपल्याकडे बोलतो, त्याचे शब्द आम्ही स्वीकारले पाहिजे. आमच्या जीवनात अनुसरण आचरण करून त्याचे फळ आमच्या जीवनात दिसलं पाहिजे. तेव्हाच की आपण या जीवनात आनंदित होणार. नाहीतर आपण संघर्ष करत राहणार, ऐकत राहणार, पण आपल्या जीवनात त्याचा फरक काही नाही होणार. बरेचशे वेळा आपण असंच करतो, देवाचे शब्द ऐकतो, बायबल वाचतो, विसामध्ये जातो, पण याचा आपला काही फायदा होत नाही. तर आपण असेच खडकाळ जमीन म्हणतात,
काटेरी जमीन बनतात. आपण दुसऱ्या चिंतामध्ये गुंतलो आहोत. पैशाची चिंता, आपल्या जमिनीची चिंता, अनेक आपल्या कामाचे टेन्शन, अनेक टेन्शन मध्ये असतो. देवाचे शब्द आपण चुकतो. तर आज आपण देवाच्या शब्दासाठी तयार असला पाहिजे. जर आम्ही स्वीकारला देवाचे शब्द, या शब्दाला पॉवर आहे आपल्या जीवनात परिवर्तन आणण्यास, आम्ही तयार असला पाहिजे हा परिवर्तन स्वीकारण्यास. आणि जेव्हा आपण हा परिवर्तन स्वीकारण्यास, तेव्हा आपण स्वर्ग राज्याचा आनंद आपल्या या जगात अनुभव करणार. तर बंधू भगिनींनो, आज प्रभू आपल्याला सांगत आहे, तयार हा शब्दाला हृदय तयार करा आणि दुसऱ्यासाठी पण तुम्ही प्रेरणाला बना. दुसऱ्याच्या जीवनात पण चांगले बीज रोपा, प्रेमाचे बीज, शांतीचे बीज, आनंदाचे बीज रोपा. आपण पण दुसऱ्याच्या जीवनात आनंद आणू शकतो. जसे देवाने, येशूने या जगात आनंद आणला, आम्ही पण त्याचे शिष्य आहे, आमचे पण ही जिम्मेदारी आहे दुसऱ्याच्या जीवनात चांगलं बीज पेरून दुसऱ्याच्या जीवनात पण प्रेमाचा, आनंदाचा, स्वर्ग राज्याचा आनंद आणण्यास. तर याच्यासाठी आज आपण एकमेकासाठी कृपा मागूया आणि प्रभूला आपल्या प्रेमाचे जीवनाद्वारे, शांतीच्या जीवनाद्वारे साक्षी बनूया. आमेन. उभी राहूया. आताच आम्ही देवाचे वचन ऐकला. देवाचे शब्दाद्वारे मी आपल्या जीवनात ते रुजलेले आहे आणि ते बी वाढून चांगलं फळ काढायचं आमचं दरेजनाचं कर्तव्य आहे. तर हेच मनात ठेवून आता आम्ही आपला विश्वासाचं संगीतकार आपण म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकलौता एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या एकाने गर्भ संभावला, कुमारी मरियेपासून जन्माला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुसळ कळले, तो मरण पावला, तो त्याला भोगले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करायला पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता आम्ही आमचो गरजो प्रभू चरणी ठेवूया. आमचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप नेरी, सर्व धर्मगुरु व धर्मभगिनी जे स्वार्थात प्रचार करून देवराज्यासाठी कार्य करीत आहेत, त्या सर्वांना परमेश्वराने शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य प्रदान करावे व पवित्र आत्म्याच्या सर्व कृपादानाने परिपूर्ण करावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या देशातील निरनिराळ्या सरकारी कार्यामध्ये उच्च पदावर काम करणारे सरकारी अधिकारी व लोकसेवक यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहून निस्वार्थपणे लोकांची सेवा प्रेमाने करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. जे आपले भाऊ बहिणी आजाराने पिडलेले आहेत, विशेष करून जे कोरोना विषाणूच्या आजाराने पिडलेले आहेत, त्या सर्वांना परमेश्वराने दुःख व आजार सहन करण्यास कृपाशक्ती द्यावी व पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने आजारी मुक्तीचे दान मिळावे व ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
ठाणलेले भुकेलेले आहे व ज्यांना घरदार नाही अशा लोकांना देवाने त्यांना सहारा द्यावे. आणि जे लोक कोरोना विषाणूच्या आजाराने मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. ख्रिस्ती धर्मापासून दुरावलेल्या सर्व लोकांना प्रभू येशूचा स्पर्श होऊन त्याच्या जीवनात परिवर्तन होऊन ते प्रभूजवळ परत यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आता आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे चरणी आमची प्रार्थना आमच्या गरजो ठेवलेल्या आहेत याची तुला जाणीव आहे. आमच्या मनात आमच्या अंतकरणात अधिक जास्ती गरजो आहेत. या सर्व गरजावर तुझा आशीर्वाद घाल आणि स्वीकारून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मानवा म्हणून प्रार्थना करा. बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव बघून आमच्या भारताच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानाचा स्वीकार कर. ह्या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा समर्थने आमचे पवित्र व आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना मी प्रवेशच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असतो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानण्यात योग्य व त्राणदायक आहे. सर्व चराचरचा तू निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीच्या सम्राट बनवलेस. तुझ्या शहाणपणाच्या व समर्थाच्या अद्भुत कृत्याबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणूनच हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर,
तुझ्या आत्मा यांच्यावर येऊ. ईद आणि आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिक्षणात घेत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे म्हणजे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना घेत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व हा दूध प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत कराराचे जे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या आधारासाठी आपण जय घोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे तिथे आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आधारदायकाला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभूचा जगभर पसरलेल्या जगदीश सभेचे आतंकर आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर संत गुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्तात काही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्वसमर्थ प्रित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आजच्या शुभ संदेशात आम्ही ऐकलं आहे देवाच्या शब्दावर आणि देवाचे शब्द आमच्या जीवनातील तो पेरलेला आहे. तर आपण ते मनात ठेवून म्हणूनच शिकवलेली प्रार्थना आता आम्ही सर्वजण मोठ्याने करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे वास येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज मला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मौत पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभूचं वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या कानाला प्रवेश पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशीर्वाद पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रवेश तत्व आपल्या प्रेषितात म्हणाला, मी तुमच्यासाठी शांती राखून ठेवतो, मी म्हणजे शांतीच तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्ताच्या येशूकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्याची शांती व्यक्त करण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सुद्धा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाबरोबर सुद्धा असो. आपण एकमेकांस प्रेम भावने शांत हा पहा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचे पापे दूर करणारे देव
भाग्य तले सर्वजण धन्य. स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द माझं वापरून ते मी बरं होईल. तुझे हे प्रेम, सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, आकाशाहून उंच ते प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, तुझे प्रेम आहे हे महान, मिळतो सर्वांना समान, तुझे प्रेम आहे हे महान, मिळतो सर्वांना समान, उंच आहे हे प्रेम, अनंत प्रेम, उंच आहे हे प्रेम, अनंत प्रेम, प्रभू तुझे प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. या प्रेमासाठी तू जगाला दिलेस आपल्या पुत्र येशू, हा प्रेम मिळवून उद्धारलो, देऊन गेला मुक्ती आम्हा, देऊन गेला मुक्ती आम्हा, खरे प्रेम अनंत प्रेम, खरे प्रेम अनंत प्रेम, उंच आहे प्रेम, उंच आहे प्रेम, सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. प्रेमाची ओळख केलीस तू, दे पूर्ण आजादी सर्वांना, तुला वाटले सर्व राहणे तुझ्या सोबत, बनवलेस त्यांना आपल्या रूपात, बनवलेस त्यांना आपल्या रूपात, खोल आहे हे प्रेम, उंच आहे हे प्रेम, खोल आहे हे प्रेम, उंच आहे हे प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, आकाशाहून उंच ते प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, तुझे प्रेम आहे हे महान,
मिळतो सर्वांना समान. तुझे प्रेम आहे हे महान, मिळतो सर्वांना समान. उंच आहे हे प्रेम, अनंत प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. उंच आहे हे प्रेम, अनंत प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्तच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारदायक कृपा आम्हामध्ये वाढो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि शांतीने तुम्हाला पाठवणी देता येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन.
येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, ओ हो येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. हो येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. येशूने आमचा उद्धार केला हो, येशूने आमचा उद्धार केला हो, ओ हो येशूने आमचा उद्धार केला हो, येशूने आमचा उद्धार केला हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. येशूने आमचे भले केले हो, येशूने आमचे भले केले हो, येशूने आमचे भले केले हो, येशूने आमचे भले केले हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. येशूने आम्हा मुक्ती दिली हो, येशूने आम्हा मुक्ती दिली हो, ओ हो येशूने आम्हा मुक्ती दिली हो, येशूने आम्हा मुक्ती दिली हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो.